संभ्रम निर्माण केलेला आहे। ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मला कुठेही बोलवा, मी जिथं तुम्ही गावात बोलवसाल तर गावात या तयार आहे। तुम्हाला जर जिल्हाधिकाऱ्याकडे, कलेक्टरकडे किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सेक्रेटरी यांच्याकडे यायचं असलं तर तिथं सुद्धा माझी तयारी आहे। हे सहस्त्रकुंड प्रोजेक्ट जरी नाव असेल तरी हा मूळ 7वा उच्च पातळी बंधारा आहे। त्याची साईड आपल्या हदगाव तालुक्यातील हिमायतनगर तालुक्यातील कोठा गाव आणि कोठा तांडा यांच्या सेंटरला आहे। हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातलं एकही गाव नाही तर एक घर सुद्धा बुडीत क्षेत्रामध्ये जाणार नाही। त्याचबरोबर मागच्या वेळेस ते सहस्त्रकुंड प्रोजेक्ट मंजूर झाला होता, त्याच्यामध्ये 220 दशलक्ष पाणी साचण्याची क्षमता होती। आता फक्त 33 दशलक्ष घनमीटर पाणी साचण्याची क्षमता आहे। त्याच्यामुळे हा बंधारा उच्च पातळी बंधारा आहे। बाजूलाच विदर्भामध्ये निंगनूरच्या डॅममध्ये संपूट धरण म्हणून जे केलेलं आहे, पावसाळ्यातलं येणारं पुराचं पाणी संपूट धरण भरून घ्यायचं, तिथं सुद्धा 220 दशलक्ष घनमीटर क्षमतेचं साठवण करून घ्यायची आणि पाण्याचं पुराचा जे प्रवाह आहे ते नदीपात्रात सोडून द्यायचा आहे। म्हणून हा उच्च पातळी बंधारा आहे। याच्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातलं एकही गाव जाणार नाही। याच्या अगोदर 4 उच्च पातळी बंधारे झालेले आहेत। सगळ्यात शेवटचा घारापूरचा बंधारा आहे। फक्त या बंधाऱ्याचं पाणी घारापूरच्या बंधाऱ्यामध्ये भिडणार आहे। घारापूरच्या बंधाऱ्याच्या पलीकड म्हणजे दिघी साईडला 1 लिटर सुद्धा पाणी याचं जाणार नाही। मी नाही तर तुम्हाला पेपरवर दाखवतो, आज माझ्यासोबत पेपर आणले नाही। ज्यावेळेस इकडच्या नदी काठावरच्या गावाला मी भेटी देईल, सगळ्या गावकऱ्यासमोर बैठका घेऊन त्यांना याची क्षमता किती, जमिनी किती चालल्या, मावेजा काय भेटणार आहे, किती पट भेटणार आहे, हे सगळी मी डिटेल माहिती देणार आहे। आणि भर उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी ठाक पडते। गेल्या 2002 पासून आम्हीच पिण्याचं आणि जनावरांचं पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता UPP यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाकडे खेटे घातलेली आहे। ती सगळी माहिती घेऊन आज आम्ही उच्च पातळी बंधाऱ्याची सुरुवात केलेली आहे। आणखी आपली फाईल नाशिकला गेलेली आहे। याच्या अगोदर हिवाळी अधिवेशनात सुद्धा प्रश्न मी उपस्थित केला होता। अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रश्न उपस्थित केला। संभाजीनगरला या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली आणि तिथं सुद्धा विषय लावून धरला। त्याचबरोबर सहस्त्रकुंड प्रकल्पाची परत विधान भवनात बैठक झाली, तिथं सुद्धा हा विषय एकट्या सहस्त्रकुंडचाच विषय लावला। कालच्या वेळेस सुद्धा आमची 5 आमदाराची लक्षवेधी होती आणि हा प्रकल्प आणखी मंजूर सुद्धा झालेला नाही। ह्या प्रकल्पात हदगाव आणि हिमायतनगर क्षेत्रात एक गाव नाही तर एक घर सुद्धा बुडीत क्षेत्रात नाही। फक्त 33 दशलक्ष घनमीटर साठवणारा उच्च पातळी बंधारा आहे। याचा शेतकऱ्याला तर फायदा होणारच आहे। या उपर सुद्धा शेतकऱ्याला मी किती जाणार आहे हे चुना टाकून दाखवणार आहे, म्हणजे शेत सुद्धा किती जाणार आहे ते, आणि दाखवल्याच्या नंतर त्या चुन्याच्या बॉर्डर मध्ये जे शेतकरी आपल्याला सहमत असतील आणि जे शेतकरी विरोध करत असतील तरी सुद्धा मी विरोध करणाऱ्याच्याच शेतकऱ्याच्याच बाजूने राहील। आणि जर लोकांना नसल म्हणजे पाहिजेत नसल पाणी तर मी सुद्धा शेवटी लोकप्रतिनिधी हे लोकांच्या पेक्षा वेगळा काहीच नसते आणि म्हणून मी लोकांसोबत आहे। परंतु ज्यावेळेस लोकांना समजल की हा खरोखरच उच्च पातळी बंधारा आहे, याच्यात एकही घर जाणार नाही, एकही गाव जाणार नाही आणि नदीकाठची तर दोन्ही साईडची थोडी थोडी शेती जाणार, ते सुद्धा पावसाळ्यात गेटवरच राहतील। फक्त गेट दिवाळीच्या नंतर ते पडतील आणि शेवटचा पाऊस याच्यात आडवीला जाईल। आणि जसा घारापूरवर झाला, जसा बनचिंचोलीवर सुरू आहे, जसा गोजेगाववर सुरू आहे, जसा बेचिराग पांगऱ्यावर उच्च पातळी बंधारा आहे, त्याच धर्तीवरचा थोडासा मोठा उच्च पातळी बंधारा आहे। आणि हे एवढाच का ठेवला
हे सगळे सुरू झाले आणि हेच का ठेवला? त्याचं कारणच हे आहे की याच्यात तिकडे निंगनूरच्या डॅममध्ये पावसाळ्यातलं पाणी सोडायचं आहे, म्हणूनच हा बंधारा शिल्लक ठेवलेला आहे. एवढंच शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो. आणि तुम्ही कधी गावामध्ये बोलवा आणि मी तुम्हाला सखोल मार्गदर्शन अधिकाऱ्यासोबत करतो. याच्यापेक्षा शेतकऱ्याला करायचं नसलं तर मी शेतकऱ्याच्या बाजूने आहे. तुम्हाला उदाहरण देतो, सापळी धरणामध्ये टेंडर निघालं, ॲग्रीमेंट झालं, वर्कआउटर झाली, काम सुरूसाठी वाहनं सुद्धा आले, तिथं मशिनरी आल्या, तरी सुद्धा लोकांनी होऊ दिलं नाही. त्यांनी होऊ दिलं नाही म्हणूनच आपण उच्च पातळी बंधारे, त्याच्यात ते पाणी जे आहे त्या पाण्यावर आपण उच्च पातळी बंधारे घेतले. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करायची काही कारण नाही. मी तुमच्या सोबत आहे, तेव्हाही आपण अडू शकता जर तसं तुम्हाला वाटलं तर. आणि शेवटी उच्च पातळी बंधारा तर राहणारच आहे. तुम्हाला धरण तिकडचं आहे, वीज तिकडं निर्मिती निंगनूरवर आहे, आणि वीज तुम्हाला कोण सांगितलं की इथं वीज निर्मिती होणार आहे? चुकीची जे माणसं माहिती पुरवायले. विजय मी विलक्षण उद्या आहे की आज आहे, परंतु तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं, हे माझं एक माणूस म्हणून कर्तव्य आहे की शेतकऱ्याला पाणी देणं. आणि जर शेतकऱ्यालाच पाहिजेत नसेल तर मी शेतकऱ्याबरोबर आहे, एवढंच सांगतो, बाकी काही नाही.